खिड़की में एक चैन रहता है निवारे. माझ्या खिडकीत तर कोणीच राहत नाही. काही टाइमपास आहे बाई इथं कामाचा. काय झालं? बापरे बाप. काय झालं? काय नाही ते बघता बघता चक्कर आले मला. काय बघत होते? ते आता कधीच बघितलं नाही ना, ते डोळ्यापुढे आलं ते चित्र. काय बघत होते? मला तर काय नाही बघायला. काय भूतबित्त नाही आलं मला. अगं ते लयच वेगळं भूत होतं. हे बाई होते का तुमच्या साहेब? आणि भूत नाही ग, ते बघितल्यानंतर कोणताही माणूस पडू शकतो. असं कसलं भूत आहे साहेब? मी तुमच्या इथं काम सोडलं मी. अगं भूत नाही ग, मग अशी चांगली वस्तू दिसली ना तर मला चक्कर येतात. काय होती चांगली वस्तू? ते आता तुला कसं सांगू मी, ते तुला नाही दिसणार. बायको मला बिको नाही आली ना? काय ते फक्त मलाच दिसत, तुला नाही दिसणार. तुम्हाला दिसतं का? हा काय हा ते बघितलं मी, ते पाहून असं कसं तरी जीव करत होता माझा. लयच लय डेंजर पाहिलं वाटतं. हा ते पाहून असं म्हणजे मी 20 वर्ष मागे निघून गेलो. हे बापरे, आता तुम्ही तर म्हातारे झाले. अरे मग मी जवानामध्ये केले वाटतं. हा त्याला फ्लॅशबॅक म्हणत आहे. स्वप्नात स्वप्नात असं भारी स्वप्न पाहत होतो मी. कसा तरी जीव करत होता माझा. काय साहेब स्वप्न पाहत्या या वयात? अगं ते नाही, म्हणजे मी तुझी मालकीन होती ना, त्यावेळेचे दिवस आठवले मला. मालकीन कशी करायची मस्त पैकी माझ्यासमोर, ते आठवलं का? करा ना मालकीन. साहेब आज तुम्ही आराम करा, मी उद्या येते कामाला. अरे कुठं चालली तर आता कुठे मूड आला मला. मग माझ्या मूडशी तुमच्या मूडशी माझं काय घेणं? अरे मला ना एक सांगू, राग नाही येणार. काय? तुझी मालकीन ना, मला मालकीन दिसत होती तिथं कुठं? टीव्ही कोण? पुसताना. ओ साहेब, आता ही म्हणा मी चालत तिथे का हात धरून ओ साहेब काही चावत आहे काय? किती मिनिटाचं झालं? पप्पाची दाखवायची. किती मिनिटं झालं? चालू चालू तुम्ही चालू. दोनच दिसतंय का? तुम्ही कॉल नव्हतं करत. हा. ओ साहेब मी चालेल, तुमच्या डोक्याला ताण आहे मला काहीतरी. ए अगं ऐक ना, ओ साहेब, ऐक. ओ साहेब सोडा बरं, अरे. हे धंदे नाही आवडत मला. अरे मी काय म्हणतोय तुला? काय म्हणता तुम्ही? अरे बस तर खरं. हा, बस तिथे आता बसा. समजून घे ना बाई, बस. तिथे बसा तुम्ही. हा बस. हा, लांबूनच बोला साहेब. आता काय लांबून बोलू? तुमची मेलेली बायको तर नाही दिसत आहे ना? बापरे, तू मला पूर्ण हे करून टाकलं ग. मग मेलेल्या बायकोची आठवण करून दिली तू. आता असं बोला ना सर. अगं काय करू, हाऊस मूस कोणाची करा मला तेच कळत नाही. ओ साहेब कोणी भेटेल तिकडे हाऊस माऊस करा तुम्ही. अगं हे पाय, घर ये बंगला ये पैसा ये त्या काही सगळं आहे. पण मला असं वाटतं कोणीतरी मला हाऊस करणारे भेटायला पाहिजे. ओ साहेब असं काय आवाज आहे? तुम्ही दुसरं बघ, बघा हे कोणतरी. बघ, मला सांग काय बघा. नका मला नका दाखवू. अगं नाही नाही साहेब अगं नाही, नुसतं मला काही नका नाही दाखवू, दाखवत, मला दुसरं नका नाही काय दाखवू. दाखवते. नाही, मला नका दाखवू. असं आहे का? तू बघितल्यानंतर बघ तुला लय गोड वाटेल. ओ नाही साहेब नका दाखवू अगं मला. बघ. नाही 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 नका दाखवू. अगं बघ. नाही ओ साहेब नका दाखवू मला. बाई, किती पैसे. हे दाखवून राहिलो मी तुला. हे नका. हा आता मला सांग, तुझ्या शेपणी आहे का मला इथं? साहेब हात नका लावू 2 मिनिटं. पैसे पाहू दे ना मला. बरं जाऊ दे, होतं माझे. साहेब हा. तुम्ही काय म्हणतो ते काय घ्यायचंय? अगं मला तर कोणाला अशी इच्छा प्रकट झाली ती माझी. साडी चोळी घ्यायची ना? हा म्हटलं मस्तपैकी छान छान ड्रेस घ्यावं, काहीतरी गिफ्ट द्यावं, कुठेतरी हॉटेल जेवायला जावं असं वाटलं होतं मला. एक काम करा ना, हा मीच देते तुम्हाला. म्हणजे हॉटेलमध्ये मला घेऊन चाला. अरे वा, येशील? मी येईन ना. हा अरे मी तुला छान कंपनी देईल मस्त पैकी. आली मला कंपनी. हा? आली ना. आली का? आली. अरे वा वा, आयला हे पाहिल्यानंतर सगळ्यांचे मन फिरतात. माझं नाही फिरलं. नाही माझं नाही फिरलं. ना तुमचे तुमचे पैसे तुम्हालाच राहू द्या. संध्याकाळी जाऊ आपण हॉटेलमध्ये. मी कपडे काढून येते ना, जीन्स बीन्स घालून आता येते. तुम्ही मोठं मोठं काय तुला सोनं देतो. तुला माहितीये का, तू जर आता हे नोकराचे दिवस गेले तुझ्या हातात समज, आता मस्त पैकी आयुष करण्याचे दिवस. तू ये मस्त पैकी संध्याकाळ तुला जीन्स बीन्स घेऊन देतो. हा माझं जीन्स
तो एक क्रॉपचा कोणता तो ड्रेस येतो तो घेऊन देतो. हा मग मी घरी जाते, हं, पटकन पटकन हे कपडे बदलून येते, हं, घरी नवऱ्याला काय ते सांगते हं. आणि संध्याकाळी तुमच्याकडेच येते. मग तुला काय करतो मस्तपैकी 2-3 असे 3 एक मस्त टॉप घेऊन देतो. हा सोन्याचं घेऊन द्या ना, मला सोन्याचं काहीच नाही का. सोन्याचं काय हं. मग तुला ते दिलचं लॉकेट घेऊन दे. हा नाही नेकलेस घेऊन द्या. हा नेकलेस घेऊन देऊ. हा नेकलेस नाही. ठीक आहे आपल्या जवळ आहे मी कोणाला तरी द्यायचं मग तुला दिल ना. हा आणि पैसे खर्चू नका. नको का नाही मग ते तुझ्यासाठीच आहे ना. मग संध्याकाळशी राहिले मी येते. नक्की येशील ना. हा, जाऊ का मी आता. हं? जाते मी. जाते आणि येते मी संध्याकाळी. हा येते ना संध्याकाळी. ठीक पैसे आहे. खर्चू नका. नाही पैसे नाही खर्च. आपण दोघं संध्याकाळी तेव्हा मस्तपैकी तुझ्यासाठी हवंय मग तू छान पैकी हे करून मी हवंय. हा खर्चू नका. नाही नाही खर्चत नाही ना हे पाय ना. हे बघ असे पैसे आले. मी संध्याकाळी येते, खर्चू नका. ठेवून द्या. बर जाते मी. येते मी संध्याकाळी. हो नक्की हा हा नक्की नक्की. अच्छा मायला पैसे पाहिल्यावर जवान पोरगी पण जवळ यायची. म्हणजे शेवटी माणसाची नाही किंमत पैशाची किंमत आहे. पैसा हे पैसा बोलताय. पाय पैशावर माणूस काही करू शकतो म्हणून पैसा कधीही जपून ठेवायचा.